शेतकऱ्यांसाठी आजच्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या आपण या ठिकाणी पाहतोय। पहिलीच बातमी निघते, पीक नुकसानीचे पंचनामे करून तातडीनं मदत द्या, किसान सभेची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, सोयाबीन कापूस प्रश्नी राज्य सरकारचे शिष्टमंडळ अमित शहाकडे जाणार, रविकांत तुपकरांच्या बहुतांश मागण्या मान्य। पुढली मोठी बातमी निघते, ई पीक पाहणी नोंद करण्याची जबाबदारी आता पोलीस पाटलांकडे, शेतकऱ्यांना सुटका। पुढली मोठी बातमी निघते, वाशिममधून मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान, अग्रिम पीक विमा तात्काळ द्या, शेतकऱ्यांची मागणी। पुढली मोठी बातमी निघते, शेतकरी कर्जमाफीसाठी आता करणार मंत्रालयावर अर्धनग्न आंदोलन। पुढली मोठी बातमी निघते, कपाशी व सोयाबीनला 5,000च्या मदतीसाठी नगर जिल्ह्यात 5 लाखांहून अधिक शेतकरी पात्र। पुढली मोठी बातमी निघते, पीक विमा कंपनीने फेटाळलेल्या 20,000 पूर्व सूचना पडून। पुढली मोठी बातमी निघते, विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर महायुती सरकारनं 4 दिवसात काढले 370 JR। पुढली मोठी बातमी निघते, शेतकऱ्यांचा विधानसभा निवडणुकीवर बहिष्काराचा इशारा। पुढली मोठी बातमी निघते, पाऊस 2 दिवस विश्रांती घेणार, विदर्भात सोमवारपासून पाऊस पुन्हा सुरू होण्याची शक्यता, हवामान विभागाचा अंदाज। पुढली मोठी बातमी निघते, बाप्पा पावला, 4 जिल्ह्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 61 कोटी रुपयांची भरपाई, शेतकऱ्यांना दिलासा। शेतकऱ्यांसाठी या होत्या सर्वात मोठ्या टॉप आणि ठळक बातम्या।